तलवार पादून ठेव, चोपतात ठेव आता. हो पहिला चेंडू समोर खेळल्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोमध्ये, मात्र चेंडू अडवला जात नाही. अखेर वर्तुळाच्या बाहेर चेंडू फील केला जातो. एक धाव फलंदाज विनायक पाटील पूर्ण करताना. लवकर लवकर स्पीडअप करा सुमित. पस्तीस धावांचं लक्ष आहे. आता मध्ये सामना फलंदाज जतीन. जतीन आपण पाहतो या आता मध्ये सामोरं जाईल. गोलंदाज सुमित मात्र याला 35 धावांचं लक्ष आहे. हो याला मात्र केवळ चेंडूला घ्या दिशा दिलेली आहे. स्कोरिंग रिझन करूया आता एका धावेसाठी, एका धावेने घ्या. जतीन देखील आपला खातं उघडताना आणि घ्या जगदंब स्ट्रायकर संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते या 2 वर. जगदंब स्ट्रायकर संघाची स्थिती चांगली आहे. तर या अगोदर या संघाने या 2 सामने खेळले, दोन्ही सामने या संघाने जिंकले. ग्रुप ए मध्ये हा संघ टेबल टॉप वर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही विजय या संघाने संपादन केलेले आहेत आणि सध्या ग्रुप ए चा जो टेबल आहे त्या ग्रुप ए च्या टेबल मध्ये हा संघ नंबर 1 वर पाहायला मिळत आहे. रायगड स्टार संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे देखील 2 विजय पाहायला मिळतील. फ्लिक केलेल्या चेंडूला मनगरी फटका, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होतो. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करताना. जयेश भोईर अक्काकडे जाऊन आलेला आहे. कोणाकडे? अक्काकडून अक्काकडे. नशीब अशोक खरातकडे गेला नाही. लवकर लवकर फिल्डिंग लवकर करा टीम, आमची ऊर्जा जाते. जयेश भोईरची त्याला अक्का साहेबांनी एक हे दिले, मंत्र दिले. हो याला मात्र या पॉइंट इधर मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दीप मध्ये सज्ज, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. डबल सिंगलने धावपल घालता ठेवलेलं आहे. भाऊ पाटील चला, तुम्ही जेव्हा मैदानात तेव्हा टाइमपास होतो का जास्त नाही तर काय जतीन शपथ हरवली ना. जतीन आम्हाला जतीन. अल्पेश गायकवाड सांगतात भाऊ पाटील सर दिवसा दिसतात, रात्री मात्र अजिबात दिसत नाही. कोण चार्जिंग बघा त्यांची. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. भाऊ पाटील सर अखेर आमच्याकडे वळतात, इशारा करतात ट्रॅफिक हवालदाराचा वाईट. जतीन मध्ये काल 9 वाजले तुमची सो करता का त्याने आता किती वाजले बघा सर? 1:17 झाले. आतापर्यंत अजून बोलला नाही का काही सो करू का? तुमची सोय या जेवल्यानंतर करतील कसं असं वाटतं कदाचित. हो लॉप केलं चेंडूला, लॉपटेड फटका आणि हा चेंडू निघून जातो सीमा पार. सडक पे कडक, कडक फटका जतीन मढवीच्या बॅटमधून. नेल साठी केक आलेला वाटतं. नेलचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस त्याचा आता सेलिब्रेट केला जाईल असं वाटत आहे. 2 इकोच्या ट्रिप मार मधून पंकज पाटील घर
पंकज विनोद पाटील असा बॅट्समन आहे, किती वेळा 6 बॉलला 6 छक्के मारल्यात. बॉक्स टाईपला का? सुनील म्हात्रे सरांनी थम्सअप केलं असतं तर कदाचित आज थम्सअप आला असतं, पण थंब त्यांनी नक्कीच दाखवलं नाही आणि म्हणूनच थम्सअप आमच्या कॉम बॉक्स मध्ये आलं नाही. गरज सरांनी दाखवलं होतं थंब आणि त्यांनी थम्सअपचा आस्वाद देखील लुटलेला आहे. फुल टाइम पास करतो जतीन. धावसंख्या 13 धावा, 35 धावांचं लक्ष आहे. बाराची माल इथून 22 धावांची अजून आवश्यकता आहे. केक कट केला जातोय. कॅमेरामॅन आपण व्यापीठाचा कव्हर करायचा. नेहल आता जो वाढदिवस आहे. नेक्स्ट बॉलर समीर. हे आपण पाहू शकतो. नेहल याचा जो वाढदिवस आहे आणि त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला जात आहे. नेहल दाखवलं जात आहे. समीर यांनी हॅट्रिक घेतली तर मनोज भांबरे यांच्याकडून 500 रुपये. समीर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. मराठे मावलेचे मालक यतेश म्हात्रे यांनी त्यांच्या प्लेला नक्कीच. केली आणल्यात. उमेदवार आहेत ते. उदित हो याला हिट केला चिमीला आणि हा चिमी निघून जातो या सीमा पार. मनोज भांबरे यांचे 500 रुपये दिलेले आहेत. चला विजय आता बर्थडे सॉन्ग प्ले करायचं. जर हॅट्रिक केली तर धीरज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक समीर पाटील याला दिलं जाईल. समीर पाटील साठी हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक धीरज पाटील यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. नंदू पाटील पिंपळकर हे देखील इथे सज्ज झालेले आहेत. साडूची मॅच आहे आणि साडूचा सामना पाहण्यासाठी ते कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आलेले आहेत. नक्कीच साडूने त्यांची जेवणाची देखील सोय केलेली आहे. नंदू पाटील आता आलपीची सोय करतील. हो सीमा तारा वाटचा इशारा देखील येतोय. अशा प्रकारे हा पंजा खोललेला आहे. नक्की हॅट्रिक कुठली आहे? विकेटांची आहे का चौक्यांची आहे? कशावर पैसे आणि बॉलर बाद. पंकज पाटील खूप हसत आहेत. पंक्या ऋतिक पाटील यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. बघू तेव्हा खातानाच दिसतात. काय करतात काय माहित. ऋतिक हो याला मध्ये मोठा फटका. कार्पेटच्या सहारे चिरून निघून जातो या सीमा पार चौकार. आणि किशोर पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली त्यासाठी देखील धीरज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. जयेश भोईर
केवळ इथून आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. जेबी आयकॉन प्लेअर केवळ 5 धावांनी दूर आपण बघतोय जगदंबे स्ट्रायकर. इथून धावसंख्या 31 आणि केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. इथे सामना जिंकण्यासाठी जगदंब स्ट्रायकर संघाला एकमेव असा संघ आपण बघतोय जो संघ आता मध्ये लीग स्टेज मध्ये 3रा विजय देखील संपादन करेल. कारण 2 विजय अगोदरच या संघाने शिक्का विक्का काही नाही, तुम्ही आरसाल. पंचांचा इशारा वाईट 2 धावा धावप्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि वाईट टाकून आता मात्र संघाची अवस्था देखील वाईट केलेली आहे ते रायगड स्टार संघाच्या खेळाडूने. आणि इथून इनमीन 3 धावांची आवश्यकता आहे. अरुण सुगावे, सागर पाटील यांचा सॉरी सध्या अल्पेश गायकवाड केकचा मन सागर मुळात घरत आनंद लुटत यांचा आहेत. गॉगल तुम्ही घेतलेला आहे. भाऊ पाटील सर हे पाहत आहेत, त्यांच्यासाठी केक आता उपलब्ध नाही. हो यावेळी मात्र मौका भी द्यावर चौका भी द्या आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेलं आहे. अशा जगदंब प्रकारे भैया. जतीन खूप खूप स्ट्रायकर आहे जतीन संघाने. माडवी आणि पंकज पाटील तर भाबा भाबा खूप. संघ मालक यतेश म्हात्रे, अरुण सुगावे, सागर घरत यांचा गॉगल तुम्ही कालपासून घेतलेला आहे, परत द्यावे. असं चाललं ना इकडे. चला मराठी मावले, कोणी पण टाका. KPL मध्ये एक सिरीज आलेली आहे आपल्याकडे, मनोहर पाटील यांची सायकल. सिद्धेश पाटील मेंढा उर्फ विराज मेंढा. पाटील जेवण करून घ्यावे. जेवणाची संघ मालक. व्यवस्था झालेली आहे. सर्व टीम मालकांनी आपल्या टीमला घेऊन चला मराठी मावले, अमर भाऊ काय, चला उतरा फटाफट. प्रतीक्षा हारली पाहिजे. शक्ती आरा नी आरा ना जावा घरी. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी।
तुम्ही जाता पॉईंट टाकायला, इथं वाजता मारा, मॅच चालू करताना लेट, तरी जिंकत नाही तुम्ही. सर्व संघ मालकांनी फी जमा करा असे बोलल्यात, त्याला माफ. इल्लू बिल्लू नाही. तर सह्याद्रीवीर आणि मराठे मावले आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्यानंतर छावा आणि छत्रपती स्टार या दोन संघांनी तयार राहायचं आहे. तर आत्तापर्यंत जे मॅचेस झाल्या त्यामध्ये ग्रुप ए मध्ये रायगड स्टार 3 सामने खेळलेले आहेत. त्यापैकी 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि 1 मॅच त्यांनी हरलेली आहे. त्याच्यानंतर सह्याद्रीवीर आतापर्यंत 2 सामने खेळले, 1 जिंकले 1 हरले. आणि जगदंबा स्ट्रायकर्स सर्वांनी आतापर्यंत 3 सामने खेळले, 2 जिंकलेले आहेत आणि 1 हरलेले आहे. आणि मराठा मावळे आतापर्यंत 2 सामने खेळले, 2ही हरलेले आहेत. सर्वांनी 2 मिनिटं स्थिर उभे राहावे. आशा भोसले यांचे निधन झालेले आहे. त्यानंतर ग्रुप बी मध्ये अक्का साहेबांचा आशीर्वाद जयेश भोईराला लाभलेला पहिली आहे. मॅच जिंकलेली आहे. त्यानंतर लगातार 2 मॅचेस ते हरलेले आहेत. छावा 11 1 मॅच जिंकलेली आहे, 1 मॅच हरलेली आहे. महाराष्ट्र सुपर किंग 2 मॅच हरलेले आहेत, 1 जिंकलेली आहे. बरोबर तर बरोबर छत्रपती स्टार 2 सामने जिंकलेले आहेत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच केपीएल मध्ये सागर घरत यांनी सिरीज मानकरी दिलेले जतीन मडवी. मनोहर पाटील यांची सायकल आहे. जतीन मडवी आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच. 23 धावा काढलेल्या आहेत वैयक्तिक. जतीन मडवी. कोण? जतीन मडवी. रमेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जात आहे. नितेश म्हात्रे जतीन जेवायला आहे का? मडवी मॅन ऑफ द मॅच. तर त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मराठा मावळे. हॅट्रिकला पैसे लावले होते. त्यानंतर छावा 11 छत्रपती स्टार या 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. शेवटची मॅच असेल लीग मधली. छावा 11 छत्रपती स्टार. ग्रुप ए मधली मॅच असेल सह्याद्रीवीर मराठा मावले. शेवटची मॅच आहे ग्रुप ए मधली. चला बॅटर पाठवायचे आहेत. मराठा सह्याद्रीवीर आपले बॅटर पाठवायचे. जरा माईकचा आवाज वाढवा. सह्याद्रीवीर संघाचे दोन्ही ओपनर बॅट्समॅन आलेले आहेत. संतोष गुंडगे आणि स्ट्राईकला राजेश भोईर. आणि गोलंदाजासाठी गोलंदाज सज्ज होतोय
अथर्व 3 षटकांचा सामना आहे. यानंतर छावा 11 छत्रपती स्टार या दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. शेवटचा साखळी सामना असेल. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू लॉंग स्टॉक सीमारेषे बाहेर जाणारा नो बॉलचा इशारा येतो पंचांचा आणि चौकार नक्कीच चौकार आलेला आहे. पहिल्या चेंडूवर 5 धावा बोनसच्या स्वरूपात. KPL सीझन 2 चा सर्वात मोठा नो असना नो मालकाला आता गेला नो. यतेश म्हात्रे टाळ्या वाजवा जरा संघासाठी. अथर्व पुन्हा एकदा तयार. फ्री हिट यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. चांगले कमबॅक येते अथर्व याचं. फ्री हिटचा चेंडू होता परंतु राजेश भोईर याला फायदा उचलता आलेला नाही. धावसंख्या 5. नारायण नारायण. फुलटॉस चेंडू यावेळेस मोठा फटका जबरदस्त इथे प्रयत्न साईश यांनी केलेला आहे. इडलीवाला साहिल यांनी कॅच सोडलेली आहे. इडली इडली सायश इडली ए गोलू. यतेश मात्र थोड्या टायमापुरती खुश होते. पुन्हा एकदा त्याच दिशेने प्रहार केलेला आहे. इथे मात्र चान्स नाहीये साईश याला. हा येतोय चौकार. अक्का साहेबांचा जादूला गेलेला आहे जयेश भोईर. धावसंख्या होती ती 11. सुरुवात जबरदस्त चांगली केलेली आहे राजेश भोईर याने. पहिल्या षटकापासून आक्रमण चालू ठेवलेलं आहे. अथर्वा पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवला. जयेश भोईर तिकडे होते परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नीट टू डेट डेट का 13 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये. 1 धाव मिळते. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 14. यानंतर छत्रपती स्टार छावा 11 या दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. 3 षटकानंतर नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. अथर्व यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे जयेश भोईर. या अडवू शकले नाही. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. अक्का साहेबांची जादू केलेली आहे. जयेश भोईर केलेले आहेत. पम्मी गुरु यांचे मुख्य शिष्य. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 18. एक मोठी धावसंख्या येते उभारलेली आहे पहिल्या षटकामध्ये. बाबा बंगाल फिरून आला न नाथ भगव्या कफनीवाला. इडली ए गोलू इडली. KPL प्रीमियर कोणाचा तरी चष्मा पडलेला आहे. सिरीज यांचं दिलेलं आहे. नंबर वाला चष्मा आहे. तर आमच्याकडे जमा झालेला आहे. घेऊन जायचं आहे नंतर. साईश येतोय क्रमांक 2चं षटक घेऊन. ते मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. मनोज पाटील झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 20. कुणाल घरत यांना वाटते बॅट घेऊन 3 ओव्हर वाटते सीमारेषेच्या बाहेरच राहायला लागणार आहे वाटते.
साईश पुन्हा एकदा तयार. यावेळेस वेगवान चेंडू थर्ड बॅनला प्रोटेक्शन आहे, फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ते 21. 22चा इशारा येतोय पंच सुरेश घरत यांचा. एक शांत असे पंच आहेत. साईश पुन्हा एकदा तयार. यावेळेस फक्त दिशा दिलेली आहे चेंडूला. पॉइंटला चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 23. बिनबाद 23. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यानंतर छत्रपती स्टार छावा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल 3 षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. यावेळेस चेंडू पायावर आदळतोय. डॉट बॉल येतोय. तेच मात्र थोडे खुश दिसतात. साईश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. अकुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्टे देत नाही. निर्धाव चेंडू लागोपाठ 2 चेंडू येते निर्धावच्या स्वरूपात टाकले साईश याने. चांगलं कमबॅक केलेलं आहे साईश याने. चांगली गोलंदाजी होते साईश याच्याकडून, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या. फुल टच चेंडू खेळून काढलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच 2 धावा घेतलेल्या आहेत. 2+1 3 धावा मिळतील. धावसंख्या होती ती 26 आणि फ्री हिट असेल. हा चेंडू फ्री हिट आहे. अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू हवेत आहे. आणि इथे मात्र हो हे काय करून बसले फलंदाज. धावबाद झालेले आहेत. नक्कीच फ्री हिट होता, मात्र हे विसरले, फलंदाज विसरले. दिवे गावाचा डोंगर धावबाद झालेले आहेत. राजेश भोईर चांगली फलंदाजी करत होते, मात्र फ्री हिट होता हे ते विसरले आणि धावबाद झाले. नवीन फलंदाज कुणाल येतोय. कुणाल घरत. कुणाल घरत एकदाच त्यांना दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या बनल्या त्या 26. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. त्यानंतर मात्र चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाज साईश याने. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो. या कालू तुम्ही त्याला कवरा भी काही भी स्विंगला ना तरी तो 3 चक्क खालच. उसको हिंदी में बोलो, हिंदी में. अर्जुन. अर्जुन करण कुठे राहिला तुमचा. अर्जुन आलेले आहेत. गुलबर्गा से लाया हुआ अर्जुन. शेवटचे षटक टाकण्यासाठी अर्जुन. पहिला चेंडू यावेळेस वेगवानचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे. एक युवा गोलंदाज आहे अर्जुन. नेट मध्ये जतीन जवळ कोण पाच होता इकडे बिना मूर्ती खाली वाटते. अर्जुन यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू. निर्धाव चेंडू लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात अर्जुन यांनी टाकलेले आलेले आहेत. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये होत आहे. लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात टाकण्यात आलेले आहेत. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये करतोय अर्जुन. अर्जुनासारखा इथे वेध घेतलेला आहे अर्जुन याने.
यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर आहे, झेल मात्र होऊ शकला नाही, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्या होती ती 30. खरे तर इथे द्विधा मनस्थितीमध्ये होते की चेंडू अडवू का झेल घेऊ, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि चौकार आला. शेमबोर्ड अर्जुन पुन्हा एकदा तयार, यावेळेला हो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उसळी बॅटच्या घेणारा पट्ट्यात चेंडू. चेंडू येत नाहीये, निर्धाव चेंडू. एक लेग बाईटची धाव मिळते. एकतीस धावा धावपलकावर लागले आहेत. ए गोलू. निलेश मात्रे कुठे असतील त्यांनी 31 धावा झालेल्या आहेत. स्टेजवर या. निलेश मात्रे ऑनलाईन गेमिंगचे सर्व अर्जुन यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मनोज पाटील तिकडे आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. निलेश दोन धावा म्हात्रे, पूर्ण केलेल्या निलेश आहेत. दोन अनंता धावांची म्हात्रे. संघाची धावसंख्या स्टेजवर या. ऑनलाईन गेमिंगचे सर्व अर्जुन पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईकवर कुणाल घरत. धावसंख्या 33. अखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्टे देत नाही, पंचांचा निर्णय, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 34. आज जेवण नसेल, आज गोड शिरा असेल, पाइनएप्पल शिरा. निलेश मात्रे स्टेजवर या. अखूट टप्प्याचा चेंडू फटका वा इडली. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. नक्कीच 2 धावा तिथे वाचवलेल्या आहेत. साईश कडक. 2 धावांनी संघाची धावसंख्या 36 आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 36 आलेल्या 37 धावांचं लक्ष असेल. साईश तुम्ही 20 तरी मारायच्या यांच्या. ते म्हणजे सह्याद्री वीर या मराठा मावला या संघासमोर. त्यानंतर छावा 11 छत्रपती स्टार शेवटचा लीग सामना आहे. छावा 11 छत्रपती स्टार नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॅप्टन नाही निलेश मात्रे, निलेश अनंता मात्रे स्टेजवर या. त्यांचा ऑनलाईन गेमिंगचा टर्न ओव्हर आहे वर्षाचा 70-80 लाख रुपये. निलेश अनंता म्हात्रे स्टेजवर या. वर्षाचा टर्न ओव्हर आहे 70-80 लाख रुपये. छत्रपती स्टार संघाचा कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. छत्रपती स्टार आहे का कोणी, का घरी गेला? देवेन घरात तुमचा कॅप्टन येणार आहे का नाही टॉस उडायला? चला छत्रपती स्टार संघाचे कॅप्टन मनोहर मडवी आपण यायचं आहे. शेवटचा लीग सामना आहे. नाणेफेक करण्यासाठी माजी सरपंच रमेशजी पाटील आपण यायचं आहे. माजी सरपंच रमेशजी पाटील साहेब आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तीन ओव्हरचा सामना असेल. मराठे मावले कॉल आहे मनोहर मडवी यांचा.
आणि हेड आलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे छावा 11. फक्त निर्णय संघाचा यशराज गोलंदाजी कर. तर छावा 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओहो गुलाबजामुन. मराठे मावल्याचे 2 प्लेयर खट्टा मिठ्ठा यतीश म्हात्रे. आज सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांना आमच्या कोपर प्रीमियर लीगचा स्पर्धेच्या आयोजन समितीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. लता मंगेशकर यांच्यानंतर आशा भोसले देखील यांचं आज निधन झालेलं आहे आणि त्यांना समस्त कोपर वासियांकडून आमच्या तमाम भिवंडी वासियांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तर सर्वांना विनंती असेल की आपण आज 2 मिनिटं आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे कारण आज सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आपल्यामध्ये नाहीत. त्यांनी जगाचा निरोप घेतलेले आहेत. त्यांचं दुःखद निधन झालेलं आणि सर्वांना विनंती असेल जे जागेवर देखील बसलेले आहेत तर सर्वांना विनंती असेल प्रेक्षकांना की आपण फक्त 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. फक्त 2 मिनिटांचा वेळ आपण द्यायचा आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. ज्या कॅप परिधान केलेल्या आहेत डोक्यावर त्या कॅप आपण काढायच्या आहेत. सर्वांना विनंती असेल की आपण फक्त 2 मिनिटे स्तब्ध उभं राहायचं आहे. जे बसले त्यांना सर्वांना विनंती असेल श्रद्धांजली सुरू होते. उठा. ओम शांती शांती शांती. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. चलो खट्टा मिठ्ठा. लीग स्टेज मधील यानंतर आपण शेवटची मॅच पाहणार आहोत. आपण सामना पाहतोय सह्याद्री वीर विपक्ष मराठा माऊली या 2 संघामध्ये. सह्याद्री वीर संघाने या अगोदर 2 सामने केले आहेत. 1 विजय 1 पराभव. तर मराठा माऊली संघाने दोन्ही सामने आपले गमावलेले आहेत. हा तुम्हाला काय वाटतं ते जिंकणार आहेत का मराठे मावले? मराठा माऊली या संघाने आता मात्र मावळ्यांप्रमाणे कामगिरी करावी लागेल आणि हा सामना जर जिंकले तर विशेष काही फरक पडणार नाही. फरक पडणार तर कसं तर जयेश भोईरला अक्का साहेबांनी जादूवर दिलेला आहे पण तो काही कामी नाहीत. सुमित मात्रे यांना विनंती असेल की आपण आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. अल्पेश गायकवाड आपल्याला बोलवत आहेत. अल्पेश गायकवाड यांना आपली आठवण आलेली आहे. आठवण म्हणजे त्यांच्या. चला सामना आपण सुरू करत आहोत. लीग स्टेज मधील हा सेकंडला सामना आपण पाहतोय. यानंतर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला छावा विपक्ष छत्रपती स्टार या 2 संघामध्ये. पहिला नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक अशा 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि 2 धावने अकाउंट ओपन होत आहे मराठा माऊली या संघाचं. पहिल्या डावामध्ये देखील 9 चेंडू हाताला गेला होता. 37 धावांचं लक्ष आहे. 37 इज टार्गेट. साईस याने जर हॅट्रिक केली तर धीरज पाटील यांच्यावर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल षटकांच्या हॅट्रिक साठी. हो किल्ल्या चेंडूला मग ते चेंडू ट्रॅव्हल होतो या स्कोर मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करताना सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली 3 वर. 37 धावांचा टार्गेट आहे. 37 लक्षाचा पाठलाग मराठा माऊली संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रुप ए मधील सामना आपण पाहतोय. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर आलेलं नाही. ग्रुप ए मध्ये जर आपण पाहिलं तर रायगड स्टार संघाने आपले 3 सामने खेळले आहेत 2 विजय. जगदंबा स्ट्रायकर संघाने देखील 3 सामने खेळले आहेत 2 विजय. सह्याद्री वीर संघाने 2 सामने खेळले आहेत. तिसरा सामना ते खेळत आहेत 1 विजय. सह्याद्री वीर संघाने जर हा सामना जिंकला तर मात्र तिन्ही संघाचे सेम पॉइंट होतील. ही फिक्स टीम असं वाटते. यतेश मात्रे
सह्याद्री वीर संघाने हा सामना जिंकला तर रायगड स्टार, जगदंब स्ट्रायकर आणि सह्याद्री वीर या तिन्ही संघाचे या सेम पॉइंट आपल्याला पाहायला मिळतील. हो यामध्ये निघून जातो या लॉंग मधून सीमा पार चौकार. साईश तुला छक्क्यांच्या ड्रिक्सिंगले चौकानी शक्य 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 महाराज शक्य. कुठले अंजूर फाडावरचे का? नाही मैदानातले यावेळी केवळ पुश केल्या चेंडूला व्ही सेप मध्ये मिड ऑफ प्रिझन मध्ये चेंडू राहतोय आणि तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करताना 37 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती 9 धावा. 37 धावांचं टार्गेट सध्या धावपलीवर पाहायला मिळते. हो प्लेअर मिस चेंडू सरळ निघून जातो विकेटच्या हातामध्ये आणि इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतंय. मला असं वाटतं फिक्स केलेली आहे कारण जाणून बुजून आऊट झालेला आहे. 100% फिक्सिंग केलेली आहे. हा प्रकरण कोर्टात जाईल असं असेल तर. जयेश भोईर आऊट होण्यासारखा नव्हता, तो आऊट कसा झाला यावर शहानिशा होईल 100%. महाराष्ट्राला 2 मोठे धक्के आहे. अजून एक आलू आऊट झालेला आहे. असा आऊट होण्यासारखा तो प्लेयर नाही आहे. कितीचा पाकिट भरला असेल समोरच्या टीमने त्यांनाच ठाऊक. क्या तो बघा उघडा बसले कॅमेरामॅन तो बघा. त्यांसाठी उराखूर मागे नाही नाही राहू दे तू तुझी मेहनत करत राहा. नवीन फलंदाज हर्षल आलेला आहे. कृपालनी केलेलं कोलगेट तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संतोष पाहायला मिळतो. बॅटिंगला येतो चायना गेट, कृपालनी लावलाय कोलगेट. आयला साई शांत अंगच हलत नाही, अंगच जोड मुलत नाही. मामाचा मामाचा जयेश भोईर यांनी मॅच संपल्यावर जाऊ नये, कमिटीशी संपर्क साधा. असा आउट होणारा तू प्लेयर नव्हता. तो पाकिट आहे, कुठं पाकिट ठेवलाय तो पण घेऊन ये. कृपाल चकोटी करून आली का? त्या पण तुझी टोपी घेतली. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातात आणि 2 धावने संघाची धावसंख्या दुहेरी एकामध्ये पोहोचते ते 11 वर. 37 धावांचं लक्ष इथून 26 धावांची अजून आवश्यकता आहे. येणाऱ्या 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो 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 गई पाणी में येणारे आता मदन सॉरी या कोपर गावाला आला. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू मध्ये या 16 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला होता तुझ्याबद्दल काहीच आम्हाला साईज तुझ्या फटक्यात जोर होता, तुझ्याबद्दल काहीच आम्हाला हे नाही. जय भोईर निव्वळ पैसे खाल्ले. जयची चौकशी केली जाईल. 100% कोर्टात जाईल मॅटर. ईडी लावली जाईल त्याला. साहिल पाटील बद्दल साईशने फटका तितकाच जोरात मारलेला. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना. बरोबर कारण झाला मृत्यू. ताकद देखील त्याची कमी पडलेली आहे. आऊट साईश तुझ्या फटक्यात दम होता, तू बिंदास राहा. तुझ्याबद्दल काय कालू
लढता येत नाही सध्या. मला वाटत नाही. नवीन फलंदाज अमर पाहायला मिळतोय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळाले छावा विपक्ष छत्रपती या स्टार या दोन संघामध्ये लेग स्टेज मधील शेवटचा सामना. यानंतर ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील पॉइंट टॅली केले जातील आणि त्यानंतर क्वालिफायरचे सामने सुरू होतील. चला मराठे मावले. अमर घरत यांनी 3 बॉलात 3 षटकार मारले तर रोशन घरत यांकडून 3000 रुपये मला फोन करून सांगितलेला आहे. रिवतचा फटका म्हणजे शिव देताना येणार चौका. आणि आता मात्र चौकाराने या संघाची धावसंख्या पोहोचते या 15 वर. 21 धावांची अजूनही या 22 धावांची अजून आवश्यकता काहीतरी आहे. सांगा. बॅटिंग वाली जिंकलीच पाहिजे कारण ती आमच्याच मालकीची टीम आहे टायटन कन्स्ट्रक्शन. 22 धावा हवेत. 22 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 8 चेंडूंनी 22 धावा कारण धावसंख्या झालेली ती धावपलीकडे 15. हो विशाल दादा पडला. बायचा इशारा येतोय अवाध्य रूपाने धाव. धावसंख्या 16. 21 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र केवळ 7 चेंडूचा खेळ शेष आहे. 7-21 म्हणजे प्रति चेंडू मागे या 3 धावांची आवश्यकता आहे. हो पिकअप शॉट आणि हा चेंडू निघून जातो या बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून सीमा पार चौकार. जयेश भोईर यांनी जर पैसे खाल्ले असतील तर जाता जाता त्या नदीत पडशील. 100% नदीत पडशील. पम्मी गुरुचा आदेश आहे. 6 चेंडू आणि आता मध्ये 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. कुणाला येते बॉलिंग ट्रॅकवर. हो हो अतिशय हलवार चेंडू होता. 45 येतोय वाईट आणि आता मध्ये 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. भैया भैया किती टप्पे बॉल टाकते. प्लॅन मिस. हा चेंडू चांगला आहे आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. फिरकी गोलंदाजी पाहायला मिळत आहे कुणाल घरत यांच्याकडून. हो LPW म्हणते.
लेग बॅच अवांतरच्या रूपाने धाव. आता मध्ये 4 चेंडूमध्ये 15 धावा आवश्यक हव्या आहेत. निलेश अनंता म्हात्रे यांनी स्टेजवर यावे. ऑनलाईन गेमिंगचे सर्वा सध्या ऑनलाईन गेमिंगवर मोदी सरकारने बंदी आणलेली आहे. त्यांच्यात ती कला आहे, ते कुठून पण गेम आणतात. रनआउटची संधी आणि अखेर ती संधी साधताना देखील पाहायला मिळतोय. 55 बाईचा अव्वंतर चुपाने धाव घेतली गेली आहे. आणि आता मध्ये समीकरण देखील आता शिल्लक पाहायला मिळते. ते 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. सध्या संध्याकाळी तीन चेंडू 14 धावा. यावेळी मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक दुरून चेंडू मध्ये पोहोचतो. मात्र झेल धरतीला दान आपण पाहतोय. झेल ड्रॉप केला जातोय. आता फक्त एकच धाव फलंदाज पूर्ण करतात आणि आता मात्र या मिशन थोडंसं अवघड बनताना पाहायला मिळेल. कारण शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. दोन्ही मोठे फटके जरी खेळले तर मात्र हा सामना जिंकू शकणार नाही. हो, मोठा फटका तरी पाहायला मिळतो. हवाई फायर सीमारेषा लगत चांगला प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळत आणि अखेर पराभव मान्य केलेला आहे तो मराठा माऊली संघाच्या माऊल्याने. कारण आता मिशन इम्पॉसिबल समोरचा 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. खूप नाराज दिसतात. त्यांनी सकाळी तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला तो सह्याद्री वीर संघाने. अभिनंदन सह्याद्री वीर. जयेश भोईर यांनी कमिटीशी संपर्क साधा. दुसऱ्या त्यांचे सर्व संघाने जेवण करून घ्या. सह्याद्री वीर संघाने हा सामना जिंकल्यानंतर आता मध्ये रायगड स्टार, सह्याद्री वीर आणि जगदंब स्ट्रायकर साईश या संघांचे सेम पॉइंट झालेले आहेत.